नमस्कार, मी नितीन सामंत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा आहे मालवण बस स्टॉप. इथून आपल्याला जायचं आहे मागी गणेश मंदिरात आणि नंतर बाजारपेठेत. या रस्त्याने पुढे गेल्यावर 2 रस्ते लागतात. त्यापैकी पोस्ट ऑफिस रोडने पुढे गेल्यावर पिंपळपार लागतो. पिंपळपारावरून उजवीकडे वळलो की समोरच हे मागी गणेश मंदिर आहे. मालवणमध्ये 2 गणेश मंदिरे आहेत. त्यापैकी हे एक. समोर आडवा गेला आहे तो कचेरी रोड आणि उजवीकडचा रस्ता हा आचरे गावाकडे जातो. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे घंटीचे बटन दाबा. आपण इथून पिंपळपारावरून आलो आणि त्याच्या समोरच हे मागी गणेश मंदिर आहे. इथून थोडे पुढे गेल्यावर अतिथी बांबू हॉटेल आहे. चला गणपतीचे दर्शन घेऊया. मंदिराचे बांधकाम उत्कृष्ट आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात आला आहे. आता तुम्हाला इथले प्रसिद्ध अतिथी बांबू हॉटेल दाखवतो. हे आहे हॉटेल अतिथी बांबू. चला पुन्हा आपल्याला पिंपळपारावर जायचं आहे आणि तिथून जायचं आहे मालवण बीचवर. हा समोर दिसतोय तो पिंपळपार आणि इथूनच सरळ पुढे गेल्यावर मालवण बीच आहे. आपल्या समोरून येते मालवण आचरा बस. बघा ड्रायव्हरने आपल्याला हात केला. चला आता बीचवर जाऊ. बीचवर पोचलो आहे आणि समोर पाहतात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. हे आहे मालवण जेटी आणि इथूनच सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटी सुटतात. आणि हा आहे आपला सिंधुदुर्ग किल्ला. या जेटीच्या दोन्ही बाजूला मावळ्यांचे पुतळे आहेत. आणि आता तुम्ही पाहतात मालवणचा विशाल समुद्रकिनारा. समोर दिसतोय तो दांडी बीच. चला आता जाऊ बाजारपेठेत. हा आहे मुख्य रस्ता आणि मुख्य रस्त्याला समांतर असे 4-5 रस्ते आहेत आणि हे सर्व रस्ते बीचवर जातात. आज गुरुवार आहे. सोमवारी इथे आठवड्याचा बाजार असतो.
फोटो घ्या आणि वरून बसून खावा. हा फेरफटका आता इथेच थांबूया, कारण संध्याकाळी आपल्याला पुन्हा यायचं आहे मालवण बीचवर सूर्यास्त बघायला. सूर्यास्त झाला आहे. इथे जवळच बीचवर संध्याकाळचा मासळी बाजार भरतो. चला आता आपण तिकडेच जाऊया. तुम्ही आता आज काय ना नाही बरं टाकून गेले. ऑफिसात गेला.
तर हा होता मालवणचा संध्याकाळचा मासळी बाजार. हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.